हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 6 वाजेपर्यंत मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांना टोकन वाटप, सर्वांचं मतदान होईपर्यंत मतदान घेणार निवडणूक आयोगाची माहिती। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतय का? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल। देशात 49 जागांसाठी 5 वाजेपर्यंत 56.68% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% मतदान तर सर्वात कमी 48.66% मतदान महाराष्ट्रामध्ये। राज्यात 5 वाजेपर्यंत 48.66% मतदान, दिंडोरीमध्ये सर्वाधिक 57.6% मतदान तर कल्याणमध्ये सर्वात कमी 41.70% मतदान। ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार सुरू, मतदानामध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले। मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली, पराभव दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रडगाणं सुरू केलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबईतील मतदानाच्या आढाव्यासाठी ठाकरे कुटुंब रस्त्यावर, उद्धव ठाकरेंकडून माहीम तर आदित्य ठाकरेंनी वरळी परिसरामध्ये घेतला आढावा। मतदानाची 6 वाजताची मुदत संपताच मुंब्रा परिसरातील मतदान केंद्राचं गेट बंद, गेटच्या आत असणाऱ्या सर्व मतदारांचं मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार। पवईमध्ये ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे आदेश बांदेकर संतापले, मतदान संथ गतीने घेणं ही स्ट्रॅटेजी आहे का? आदेश बांदेकर यांचा सवाल। अनेक मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव, मोठ्या रांगांमुळे मतदार घरी परतत असल्याची ओरड, निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आदित्य ठाकरे यांची नाराजी। मागाठाणे इथल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्यामुळे भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले, गैरसोयीमुळे मतदारांना तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ। नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या वसंत गीतेंमध्ये वाद, अल्पसंख्याक एकाच वेळी मतदार केंद्रात घुसल्याचा फरांदे यांचा आरोप। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात, मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटत असल्याचा सहकार्यावर आरोप, शांतिगिरी महाराजांनी पोलिसांना जाब विचारला। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल, ईव्हीएमला हार घालून आचारसंहितेचा भंग केल्यामुळे महाराजांवर गुन्हा दाखल। राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत केली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते, संजय राऊतांची राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका। अभिनेता शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांनी मतदानाचा हक्क बजावला, वांद्र्यातील माउंट मेरी परिसरातील केंद्रावर जात सलमान खान यांना सुद्धा मतदानाचा हक्क बजावला। भाजपच्या मथुरेच्या उमेदवार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लेकीसह बजावला मतदानाचा हक्क, अभिनेता धर्मेंद्र यांनी सुद्धा केलं मतदान। उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार, बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येईल, बोर्डाकडून अधिकृत घोषणा। रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे उत्तर रत्नागिरीमधील पाणी टंचाई दूर होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।